सोयी तुमचा तोंड शिवायचा आता. काय पोत्याचा तोंड शिवला ना की अजून उंदीर आत नाही जाणार. मला नको तुमची ट्रीटमेंट. मी चाललो आता घरी. त्याला थांबवा, त्यांना थांबवा. काय थांबवा? मी चाललो आता, पळतो मी. येस डॉक्टर साबळे, ती एक्सरे मशीन जरा बाजूला ठेवा. त्याच्यात एवढा मूळ कुडकुड आवाज येतोय. एक्सरे मशीन मध्ये उंदीर आहे. अच्छा, म्हणजे उंदीर ह्या एक्सरे मशीन मध्ये होता, त्या डबल एक्सरे मशीन मध्ये नाही. तुम्ही भूत पाहिला की काय? म्हणजे तुम्ही मला फसवलं. अरे डॉक्टर आहात की कोण आहात? आता बघतो. अरे अरे बाहेर काढा मला. आम्ही नाही काढू शकत. तुम्ही तिथे अडकून बसा. आम्ही तर चाललो. अरे डॉक्टर, अरे डॉक्टर, अरे अरे एकदा जोरदार टाळ्या. वा वा. अर्णव आणि साईराज, किती भारी केलं तुम्ही. काय नाव काय डॉक्टरांचं? डॉक्टर निलेश साबळे. कोणाला नाव? तुम्ही माझं नाव वापरलं. कोणाला विचारून नाव वापरलं आमचं? ते स्क्रिप्ट मध्ये नेलेलं. अरे स्क्रिप्ट लिहिणाऱ्याचे मार्क कापायला पाहिजे असं म्हणायचं का? हो. नाही पण डॉक्टर साबळे चांगले केले, मला आवडले. आणि हे कंपाऊंडरचं तर किती पाठांतर होतं आज, खतरनाक. काहीच विसरलं नाही कंपाऊंडर. मागच्या वेळेला तू दया केला, दया. हो. कुछ तो गडबड है, तुमची जोडी भारी होती. मग शाळेत काय झालं मग? शाळेत टीचर बोलत होते, शाळेत खूप मस्त केलं. आणि शाळेत माझे फ्रेंड पण फोटो काढायला बघत होते. होय. बाप रे. फ्रेंडनी पण फोटो काढला तुझ्या बरोबर. आणि तुला दया म्हणतात आता शाळेत? एक मुलगी आहे ना, ती फक्त दयाच बोलत राहतात. एक मुलगी आहे ना, ती फक्त दयाच बोलत राहते. कोण मुलगी? कोण नाव काय तिचा? ईशानवी. हा, ईशानवी. ईशानवी. बाप रे, एवढा अवघड नाव 5 वर्षाचं पोरग उच्चारते. ईशानवी. मस्त केलं, भारी केलं. आता तुम्ही पुढच्या ऍक्टची तयारी करा. तोपर्यंत तुम्हाला ऑल दी बेस्ट. आणि जोरदार टाळ्या आपल्या पिंकीसाठी. आजोबांनी पण छान केलं, मस्त केलं. जोरदार टाळ्या. गोपाळराव हे पोस्टात काम करत होते. पोस्ट मास्टर या पदावरती ते कार्यरत होते. आणि आमच्याकडे सुद्धा एक पोस्टमन काका आहेत. एक छानसं पत्र घेऊन आलेत ते. बघूयात कुणी कुणासाठी लिहिलंय. या काका. पत्र आलं, मी वाचून दाखवतो तुम्हाला. सप्रेम नमस्कार. मी आनंदीबाई जोशी. सामान्य ज्ञानासाठी पहिली महिला डॉक्टर कोण असं विचारतात तेव्हा माझं नाव पाठ करून ठेवतात बरेच लोक. जनरल नॉलेजचा भाग म्हणून का असेना, माझ्यासारखे बरेच लोक लक्षात आहेत अजून तुमच्या. पण खरं सांगू, मला तुम्ही जनरल नॉलेज म्हणून लक्षात ठेवण्यापेक्षा माझी गोष्ट तुम्ही लक्षात ठेवलीत तर आवडेल मला. 150 वर्ष होत आली त्या घटनेला, जेव्हा मी मेडिकल प्रवेशासाठी संघर्ष करत होते. आज बघते तर देशात स्त्रियांच्या मंदिर प्रवेशावरून गोंधळ चालू आहे. अशा वेळी वाटतं देश खरंच 150 वर्ष पुढे आलंय ना. आमचा काळ वेगळा होता. बायकांच्या शिक्षणाचा विषय सोडा, बायकांनी घरातही एखादं पुस्तक चाळायला घेतलं ना तर मार खावा लागायचा. नवऱ्याने बायकोला फिरायला नेणं हे तर खूप मोठं पाप असल्यासारखं वागायचे लोक. विदेशात भूल देण्याच्या औषधाचा खूप पूर्वीच शोध लागला होता. पण बायकांना भूल देण्याचं औषध द्यायला मात्र तिकडे धार्मिक लोक विरोध करायचे. प्रसूती वेदना सहन करता याव्या म्हणून डॉक्टरने एका बाईला भूल येण्याचं औषध दिलं होतं.
हे कळल्यावर तिकडच्या धर्मांध लोकांनी तिला जिवंत जाळल्याचा इतिहास आहे. इंग्लंडच्या व्हिक्टोरिया राणीने बाळणपणात स्वतःसाठी भूल द्यायचं औषध वापरलं आणि मग इतर बायकांना हळूहळू परवानगी मिळायला लागली. आपल्याकडे देवीची लस टोचून घ्यायला लोक नकार द्यायचे. खरंच देवी अंगात आली असं समजायचे. एवढंच नाही, काही लोक उपचार सोडून पेशंटचीच पूजा करायचे देवी आली असं समजून. बाळणपण म्हणजे स्त्रीचा दुसरा जन्मच समजला जायचा. बाई जगेल की नाही याची खात्री नसायची. त्यात बायकांनी आजारी असलं तरी दुखणं अंगावरच काढायचं. सांगणार कुणाला? घरातल्या पुरुषाने डॉक्टरला घरातल्या बाईचा आजार सांगायचा, मग डॉक्टरने अंदाजे औषध सांगायचा, असा सगळा मामला. खूपदा मानसिक आजार असलेल्या बाईला चेटकीण ठरवून मोकळे व्हायचे लोक. कर रद्द करावा, स्वातंत्र्य द्यावं, अशा आपल्या देशातल्या लोकांच्या इंग्रजांकडे मागण्या चालू होत्या. त्याच काळात आपल्याकडची एक स्त्री इंग्लंडच्या राणीला चिठ्ठी लिहून सांगत होती, आम्हाला महिला डॉक्टर पाहिजे. आमचे खूप हाल होतात. किती छोटी अपेक्षा होती बायकांची, जी पूर्ण होत नव्हती. आज 100-150 वर्ष उलटून गेल्यावरही बायका जेव्हा शौचालयाची मागणी करताना दिसतात तेव्हा खूप वेदना होतात मनाला. आजही जागोजाग बेटी बचावच्या जाहिराती पाहते तेव्हा खूप त्रास होतो. कुठे कुपोषण होऊन मृत्यू आहे, कुठे लहान बाळांना दवाखान्यात ऑक्सिजन मिळाला नाही म्हणून जीव जातोय. म्हणून मी जिद्दीनं डॉक्टर झाले. आज डॉक्टर खूप आहेत. बदलायचा आहे तो देश. या इंडिया नावाच्या देशातच एक भारत नावाचा देश आहे, जो मेळघाटामध्ये आहे, गडचिरोलीमध्ये आहे, प्रत्येक गावात आहे. तसा शहरातल्या झोपडपट्ट्यांमध्येही एक भारत आहे, जिथे आजही मुलांचं आणि आयांचं आरोग्य या गोष्टीत खूप काम करावं लागणार आहे. बरं, ही गावं फार दुर्गम आहेत असं म्हणून चालणार नाही. अहो, जिथे मतदानासाठी मतपेटी पोहोचू शकते तिथे आरोग्य सेवा पण पोहोचलीच पाहिजे. वा, असं एक छान पत्र तुम्ही घेऊन आलात. एक मुद्दा खूप महत्त्वाचा आहे की तुमच्या घरात तुमचे गोपाळराव आहेत का, आणि ते असणं गरजेचं आहे, कारण त्यांची साथ असल्याशिवाय आनंदीबाई पुढे कशा जाणार. अरविंद जगताप यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या, ज्यांनी हे पत्र लिहिलं होतं. आज आणखीन एक छान गोष्ट घडते खरं तर इथे, की आनंदी गोपाळच्या निमित्तानं तुम्ही आलाय. जसं मी म्हणालो की गोपाळराव सुद्धा पोस्ट खात्यात कार्यरत होते. आमचे हे काका पण पोस्टमन आहेत आणि समोर खरेखुरे पोस्टमन काका पण बसले. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. आणि एकदा जोरदार टाळ्या शोभा मधाळे यांच्यासाठी, पोस्ट मास्टर जनरल आहेत त्या नवी मुंबई रिजनच्या आणि महाराष्ट्र सर्कल. जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. या कार्यक्रमावर सगळ्यांनीच प्रेम केलंय. तसंच या कार्यक्रमावर पोस्टमन काकांनी सुद्धा प्रेम केलं, पोस्ट खात्यानं प्रेम केलं. आणि मला सगळ्यांना सांगायला आवडेल की आज सागर कारंडे यांनी जो पोशाख परिधान केलाय तो भेट म्हणून त्यांनी स्वतः शिवून आणला. पोस्टाची पेटी सुद्धा त्यांनी आणून दिली, इकडे लावली आहे स्वतः, की ही तुकरटवाडीत तुमच्याकडे आमची एक पोस्टाची पेटी असावी. आम्हाला हे खूप छान वाटलं की एवढं प्रेम आहे सगळ्यांचं या कार्यक्रमावरती. धन्यवाद, आपण आलात आणि आमच्यावरती इतकं प्रेम केलं. आणि काका, तुमचंही आभार. थँक्यू सो मच. जोरदार टाळ्या. तर मंडळी, खूप छान वाटलं की कालच्या आणि आजच्या भागात आनंदी गोपाळ या सिनेमाच्या निमित्तानं हे सगळे कलाकार या मंचावरती आलेले होते. पुन्हा एकदा या सिनेमाला या मंचातर्फे SL विजन आणि झी मराठी यांच्यातर्फे मनपूर्वक शुभेच्छा. आणि आपण अर्थातच भेटणार आहोत पुढच्या भागात याच कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या, होऊ दे व्हायरल.